हा मोती चेनमध्ये कसा घालायचा ते आता आपण बघूया. त्याच्यासाठी नॉर्मल हुक्स लागणार आहेत, चेन लागणार आहे, मोती एक लागणार आहे, फ्यूज वायर एकच लागणार आहे. तर आता ही चेन आपण 10 इंचांवर कट करून घेऊया. आपण रॉ मटेरियल घेताना चांगल्या क्वालिटीचंच घ्यायचं म्हणजे ते छान टिकेल. तर आपण 10 इंचाची उंची असलेली चेन बनवणार आहे. ही झाली दुसरी चेन. अशा पद्धतीनं 2 चेन्स आपण कट करून घेतल्या. एक फ्यूज वायर घ्यायचे. फ्यूज वायरच्या टोकाला 2 गोळे असतात, ते आपण इथे कट करून घ्यायचे, दोन्ही साईडचे गोळे, जेणेकरून पर्लच्या होलला जे छिद्र असतं त्यातून तार नीट अलीकडे पलीकडे जाऊ शकते. आता इथं नीट बघा, या फ्यूज वायरमध्ये पहिल्यांदा मी एक चेन घातली आहे, नंतर मोती घातला आहे. आपल्याला जो हवा तो साईजचा मोती घालायचा. त्याच्यावरती मी ही दुसरं चेनचं टोक लूपमधून तारेतून ओवून घेतलं आहे. ही पद्धत दिसायला जरी कठीण असली तरी करायला खूप सोपी आहे. आपण दोन्ही साईडच्या तारा उलटवून पुन्हा छिद्रातून दुसऱ्या साईडने काढायच्यात, इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि ही पकड जी आहे, यात ज्याला प्लायर म्हणतात, राऊंड नोज, फ्लॅट नोज, तर त्याच्याने अलगद अशा त्या दोन्ही तारा ओढून घ्यायच्यात, घट्ट ओढून घ्यायच्यात. इथं जास्ती ताकद लावायची नाही. एकदम नाजूक काम आहे हे, पण एकदा जमलं की खूप सुंदर जमून जातं. आता राहिलेली जी तारेचे एक्स्ट्रा हे आहेत, तुकडे आहेत, त्याच्याने घट्ट 4-5 वेढे करून घ्यायचेत आपण चेनच्या भोवती. हे दुसऱ्या बाजूनी झालं. घट्ट आवळून घ्यायचे ते दोन्ही तुकडे, आणि जास्तीची तार असेल ती कट करून घ्यायची. राहिलेली जी टोकं आहेत, ही जी तार आहे ती मी कट करून घेतली. आणि राहिलेली जी टोकं आहेत ती आता आपण या प्लायरने घट्ट दाबून घ्यायचे चेनमध्ये. असं गुंतवून झालं की थोडी चेन इकडं तिकडं केली की ते बरोबर आतमध्ये होलमध्ये जातात, सरकून जातात होलमध्ये, वरून खराब दिसत नाही. घट्ट दाबून खोचून घ्यायचं. सुंदर आपला पर्ल ओवला गेलेला आहे चेनमध्ये. आता आपण क्लास किंवा हुक घालूया. दोन्ही पद्धतीची तुमच्या इच्छेवरती आहे कुठलं घालायचं. सध्या फिश क्लासची ट्रेंड चालू आहे म्हणून, आणि ते कम्फर्टेबल पण असतं. तर एक जम्प रिंग घेऊन त्याच्यात फिश क्लास घातला आहे, आणि वरून चेनचं एक टोक घालून आणि या प्लायरनी घट्ट जम्प रिंगचं नोझल फास्ट करून घ्यायचं. घट्ट दाबून फिक्स करून घेतलं. आता दुसऱ्या साईडने आपल्याला फक्त रिंग घालायची. रिंग म्हणजे जम्प रिंग. ती अशी ओढून ती घट्ट बंद करून घ्यायची. किती सुंदर तयार झाली आहे ना.